आपलं शहर आता स्मार्ट होतंय, मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे YouTube चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. नमस्कार, मी श्वेता तांडले स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. आता एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर. भाजपच्या राष्ट्रीय अधिवेशनामध्ये विकास नामाचा गजर. चंद्राबाबू नायडू यांच्यावर 114 कोटींच्या घोटाळ्यात आरोपपत्र. आगीत जळाल्या 7 गाड्या, सुदैवाने जीवितहानी टळली. बेळगावहून विशेष रेल्वेचे अयोध्येकडे प्रस्थान. घारापुरी लेणीतील शिवपिंडीच्या पूजेचा अधिकार देण्याची मागणी. उद्या होणार बेळगाव मराठी साहित्य संमेलन. खडेबाजार येथे सिलेंडर स्फोटाची मालिका. मये समिती शिष्टमंडळाने घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट. गांधीनगर ते चन्नमा चौक उड्डाण पुलाला मंजुरी. महापालिका आयुक्तपदी लोकेश यांची नियुक्ती. या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी? सगळेच गायब. म्हणूनच BSE देते लोवेस्ट प्राइस गॅरंटी. जर तुम्ही आमच्यापेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा. BSE द टेक्सटाईल मॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती साडी, लेडीज वेअर, मेन्स वेअर, किड्स वेअर, तेही सर्वात कमी किमतीत. BSE द टेक्सटाईल मॉल, तिलकवाडी, बेळगावी. आता पाहूया सविस्तर बातम्या. दिल्लीच्या भारत मंडपमध्ये 5 महिन्यांपूर्वी झालेल्या G20 शिखर परिषदेची पुनरावृत्ती होत आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी होत असलेल्या भाजपच्या राष्ट्रीय अधिवेशनामध्ये 11,500 पदाधिकारी सहभागी होत आहेत. G20 परिषदेलाही देश विदेशातील काही हजार प्रतिनिधी उपस्थित राहिले होते. त्यावेळी संयुक्त घोषणापत्रावर सर्वसंमती मिळवल्याने पंतप्रधान मोदींचा गवगवा झाला होता. आता अधिवेशनाच्या 2 दिवसांमध्ये मोदींचा विकासनामा आणि रामनामाचा गजर केला जाणार आहे. राज्यातून शुक्रवारपासूनच पदाधिकाऱ्यांचे आगमन सुरू झाले होते. त्यामुळे दिल्लीतील दीनदयाळ उपाध्याय मार्गावरील भाजपचे मुख्यालय कार्यालय भरून गेले होते. कार्यकर्ते आपापल्या राज्यातील नेत्यांच्या भेटीगाठी घेण्यात रमलेले होते. भाजपच्या देशभरातील पदाधिकाऱ्यांसाठी भारत मंडपम G20 शिखर परिषदेप्रमाणे सुसज्ज करण्यात आले आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा यांच्या हस्ते शुक्रवारी मोदी सरकारच्या 10 वर्षांच्या विकासाची यशोगाथा दर्शवणाऱ्या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. हाच मुद्दा 2 दिवसांच्या विविध बैठकांमध्ये चर्चेला जाणार आहे. चंद्राबाबू नायडू यांच्यावर 114 कोटींच्या घोटाळ्यात आरोपपत्र. आंध्र प्रदेशमध्ये विरोधकाची भूमिका बजावणारे तथा माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या अडचणी वाढल्या आहेत. साधारण 114 कोटी रुपयांच्या कथित AP फायबरनेट घोटाळ्यात गुन्हे अन्वेषण विभागाने त्यांना मुख्य आरोपी केले आहे. गुन्हे अन्वेषण विभागाने विजयवाडाच्या ACB न्यायालयात शुक्रवारी AP फायबरनेट घोटाळ्याबाबत आरोपपत्र दाखल केले होते. या आरोपपत्रात चंद्रबाबू यांना मुख्य आरोपी करण्यात आले आहे. आगामी लोकसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर आली आहे आणि असे असताना चंद्राबाबू नायडूंचे नाव प्रमुख आरोपी म्हणून समोर आल्यामुळे त्यांच्या तेलुगू देसम पार्टीसाठी हा चांगलाच धक्का असल्याचे म्हटले जात आहे. नायडू यांच्यासह हैदराबादमधील नेट इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक V. हरिकृष्णा प्रसाद यांचे देखील नाव CBIने आपल्या आरोपपत्रात दाखल केले आहे. आगीत जळाल्या 7 गाड्या, सुदैवाने जीवितहानी टळली. हुंडाई मोटर कंपनीच्या डीलरशिप आउटलेटला आग लागली आणि पाहता आगीच्या चपेटात आलेल्या हुंडाई मोटर कंपनीच्या सुमारे 7 गाड्या जळाल्या. शेषाद्रीपुरम येथील शंकरमठ रोडवरील डीलरशिप आउटलेटमध्ये शुक्रवारी रात्री ही घटना घडली आहे. ही घटना पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
सुरुवातीला राहुल हुंडाईच्या आउटलेटच्या छताला आग लागली आणि ती आग इमारतीत पसरली. काही मिनिटातच आगीने संपूर्ण इमारतीला वेढले. शोरूम मधील 7 गाड्यांपैकी 3 गाड्या पूर्णपणे जळाल्या असून प्रवेशद्वारावर उभ्या असलेल्या 4 गाड्यांचे अंशतः नुकसान झाले आहे. बेळगावहून विशेष रेल्वेचे अयोध्येकडे प्रस्थान. अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या भव्य प्रतिष्ठापना सोहळ्यानंतर रामभक्तांसाठी उपलब्ध करण्यात आलेल्या बेळगाव ते अयोध्या विशेष रेल्वेने आज शनिवारी सकाळी अयोध्येच्या दिशेने प्रयाण केले. या अयोध्या विशेष रेल्वेचे स्वागत आणि अयोध्येच्या दिशेने निरोप देण्याचा समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी पूज्य स्वामीजींच्या हस्ते पूजन करण्याबरोबरच हिरवा बावटा दाखवून रेल्वेसह श्रीराम लल्लाच्या दर्शनास जाणाऱ्या प्रवाशांना निरोप देण्यात आला. या प्रसंगी शहरातील रामभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. शनिवारी सकाळी 10:35 वाजता रेल्वे स्थानकावरून प्रस्थान केले असून ती अयोध्या येथे सोमवारी सकाळी 10:35 वाजता पोहोचणार आहे. त्याचप्रमाणे परतीच्या प्रवासात सदर रेल्वे मंगळवारी 20 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 7:55 वाजता अयोध्या रेल्वे स्थानकावरून प्रस्थान करेल आणि गुरुवारी 22 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 4:45 या रेल्वेचे आगमन होईल. घारापुरी लेणीतील शिवपिंडीच्या पूजेचा अधिकार देण्याची मागणी. युनेस्कोने जागतिक वारसा म्हणून मान्यता दिलेली मुंबई जवळील घारापुरी बेटावर घारापुरी लेणी म्हणजेच एलिफंटा केव्ज हे भगवान शिवाचे प्राचीन स्थान आहे. हिंदूंचा सांस्कृतिक ठेवा आणि धार्मिक स्थळ असलेल्या घारापुरी येथे हिंदूंना पूजेचा अधिकार मिळावा यासाठी हिंदू संघटनांनी जन आंदोलन करत केंद्र सरकारकडे मागणी करण्यात आली. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, हिंदू जनजागृती समिती आणि सुदर्शन वाहिनी ह्याच्या पुढाकाराने घारापुरी येथील शिवपिंडीची प्रतिकात्मक पूजा अर्चा केली. यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष श्री रणजित सावरकर, हिंदू जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे आणि सुदर्शन वाहिनीचे मुख्य संपादक सुरेश चव्हाणके यांनी या जन आंदोलनाचे नेतृत्व केले. या पूजा विधीसाठी घारापुरी ग्रामपंचायतीचे उपसरपंच बळीराम ठाकूर यासह विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते. उद्या होणार बेळगाव मराठी साहित्य संमेलन. अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद व मराठा मंदिर आयोजित 5वे अखिल भारतीय बेळगाव मराठी साहित्य संमेलन 2024 रविवार दिनांक 18 फेब्रुवारी 2024 रोजी मराठा मंदिर येथे आयोजित करण्यात आले आहे. हे संमेलन 3 सत्रात संपन्न होणार आहे. यावेळी 5वे अखिल भारतीय बेळगाव मराठी साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष म्हणून ज्येष्ठ साहित्यिक कृष्णात खोत भूषवणार आहेत. त्यांना सन 2023 साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला आहे. संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणून शिवसंत संजय मोरे असणार आहेत. गोवा वेस येथून ग्रंथ दिंडी सुरुवात होईल. संमेलनाच्या उद्घाटन सत्रात डॉक्टर सदानंद मोरे यांनी संपादित व दीर्घ प्रस्तावना असलेल्या शिवराज्याभिषेक भारतातील इतिहासातील असामान्य घटना या पुस्तकाचे प्रकाशन तसेच गीताकर, सीमा कवी रवींद्र पाटील आणि शरद गोरे यांनी संगीतबद्ध असलेले सुप्रसिद्ध पार्श्वगायक ज्ञानेश्वर मेश्राम यांनी स्वरबद्ध केलेले गीत अखंड महाराष्ट्राचा लढा या ध्वनिमुद्रित गीताचा प्रकाशन सोहळा संपन्न होईल. खडेबाजार येथे सिलेंडर स्फोटाची मालिका. खडेबाजार येथे असलेल्या एका गॅस रिफिलिंग केंद्रामध्ये झालेल्या स्फोटाच्या मालिकेने खडेबाजार हादरला. शुक्रवारी सायंकाळी ही घटना घडली. या ठिकाणी छोट्या सिलेंडरमध्ये गॅस भरण्याचे काम सुरू होते. त्यावेळी अचानक स्फोट झाला. एका पाठोपाठ एक अशा 6 स्फोटांची घटना घडल्याने नागरिक धास्तावले. तसेच त्यानंतर आगीचा भडका उडाला. अग्निशामक दलाचे पथक या ठिकाणी दाखल झाले. त्यानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. शहर परिसरात अशा प्रकारच्या घटनांमध्ये वाढ झाली असून यावर नियंत्रणासाठी प्रशासनाने पुढाकार घेण्याची गरज व्यक्त होत आहे. मयेस समिती शिष्टमंडळाने घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाने आज सायंकाळी कोल्हापूर येथे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांची भेट घेतली. तसेच त्यांच्याबरोबर सीमा प्रश्न आणि सीमा भागातील मराठी भाषिकांचे प्रश्न या संदर्भात चर्चा केली. यावेळी महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री श्री शंभूराज देसाई, उद्योग मंत्री श्री उदय सामंत, श्री भरत गोगावले, श्री संजय राठोड, आमदार राजेश क्षीरसागर आणि महाराष्ट्रातील नेते मंडळी उपस्थित होते. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या या शिष्टमंडळात समितीचे सरचिटणीस मालोजी अष्टेकर, खजिनदार प्रकाश मरगाळे, एम.जी. पाटील, खानापूर महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष श्री गोपाळराव देसाई यांचा शिष्टमंडळात समावेश होता. गांधीनगर ते चन्नमा चौक उड्डाण पुलाला मंजुरी.
अर्थसंकल्प सादर करताना मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी गांधीनगर राष्ट्रीय महामार्गापासून चन्नमा चौकापर्यंत 4.5 किलोमीटर अंतराचा उड्डाणपूल उभारण्यात येणार आहे. त्यासाठी 450 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. वाहतूक कोंडीवर मात करण्यासाठी या प्रकल्पाला मंजुरी देण्यात येणार आहे असे सांगितले. त्यामुळे आता रिंग रोडलाही पर्याय शोधावा अशी अपेक्षा शेतकऱ्यातून होत आहे. 3 महिन्यांपूर्वी पालकमंत्री सतीश जारकिहोळी यांनी गांधीनगर ते चन्नमा चौकापर्यंत उड्डाण पूल होणार असल्याची माहिती दिली होती. प्रत्यक्ष पाहणी करून त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत सूचना केल्या होत्या. त्यानंतर जिल्हाधिकारी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अभियंत्यांनी पाहणी करून उड्डाण पुलाचा आराखडा तयार केला होता. या आराखड्याला शुक्रवारी अर्थसंकल्पात मंजुरी देण्यात आली आहे. या प्रकल्पासाठी 450 कोटी रुपयांची तरतूद ही करण्यात आली आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून या प्रकल्पाचे काम करण्यात येईल असे सांगितले आहे. महापालिका आयुक्तपदी लोकेश यांची नियुक्ती. महापालिका आयुक्तपदी PN लोकेश यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे आयुक्त पदाचा प्रभारी कार्यभार असलेल्या राजश्री जैनापुरे यांना पदमुक्त करण्यात आले आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अशोक दुडगुंटी यांची रायचूर निवासी जिल्हाधिकारीपदी बदली करण्यात आली होती, पण त्यांच्या जागी कुणाचीही नियुक्ती करण्यात आली नव्हती. महापौर निवडणुकीच्या तोंडावर जिल्हाधिकाऱ्यांनी जैनापुरे यांच्याकडे हा भार दिला होता, पण शुक्रवारी सरकारने बागलकोटमध्ये कृष्णा पाणलोट विकास योजनेत विशेष जिल्हाधिकारी म्हणून सेवा बजावत असलेल्या लोकेश यांची आयुक्तपदी नियुक्ती केली आहे. लोकेश यांनी याआधी महापालिकेत उपायुक्त म्हणून सेवा बजावली होती. बातमीपत्रामध्ये वेळ झाली एक छोट्याशा विरामाची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा स्मार्ट न्यूज. आपल्या लाडक्या मुलामुलीच्या लग्नाचा प्रश्न सोडवायचा आहे, एखाद्या चांगल्या मार्गदर्शक संस्थेचा शोध घ्यायचा आहे, मग आपला शोध इथेच थांबतो आहे. श्री स्वामी समर्थ वधूवर सूचक केंद्र मॅरेज ब्युरो. आमच्याकडे सर्व जाती धर्माची 40,000हून अधिक स्थळे उपलब्ध. कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोवा परिसरातील स्थळांची मोठी यादी उपलब्ध. आमचा पत्ता आहे श्री स्वामी समर्थ मॅरेज ब्युरो, शुक्रवार पेठ, टिळकवाडी, हॉटेल नियाजच्या शेजारी. संपर्क 9741436770 किंवा 9741625533. इन सभी ऑफर्स में बेस्ट प्राइस मिलेगी, इसकी क्या गारंटी? सब गायब, इसीलिए BSC देता है लोएस्ट प्राइस गारंटी। अगर आप हमसे कम दाम में सेम कपड़ा कहीं और से खरीदते हैं तो खरीदी हुई कीमत के फर्क की दुगनी धनराशि हमसे पाइए। BSC द टेक्सटाइल मॉल से खरीदिए अपनी पसंदीदा साड़ी, लेडीज वेयर, मेंस वेयर, किड्स वेयर और यहाँ तक की होम फर्निशिंग भी, और वो भी सबसे कम कीमत में। BSC द टेक्सटाइल मॉल, तिलकवाड़ी, बेलगावी। विरामानंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. पाहूया पुढची बातमी. हेस्कॉमने दुरुस्तीचे काम हाती घेतल्याने शहरातील काही उपनगरांसह व काही गावात रविवारी दिनांक 18 रोजी सकाळी 9 ते 5 या वेळेमध्ये वीज पुरवठा खंडित राहणार असल्याचे हेस्कॉमने पत्रकाद्वारे कळवले आहे. शहरातील औद्योगिक वसाहतीसह वैभवनगर, विद्यागिरी, अन्नपूर्णावाडी, बसव कॉलनी, अंजनेयनगर, संगमेश्वरनगर, शाहूनगर, विनायकनगर, ज्योतिनगर, सिद्धेश्वरनगर, बॉक्साइट रोड, इंडाल परिसर, आंबेडकरनगर, चन्नमा सर्कल, कॉलेज रोड, DC कंपाऊंड, कोर्ट परिसर, काकतीवेस रोड, काळी अंबराई रोड, शिवबसवनगर, रामनगर, गँगवाडी, अयोध्यानगर, KEB क्वार्टर्स, पोलीस वसाहत, रेल नगर, सदाशिवनगर, विश्वेश्वरय्या नगर, TV सेंटर, हनुमान नगर, मुरलीधर कॉलनी, जीना बकुल परिसर या भागात विद्युत पुरवठा होणार नसल्याचे कळवण्यात आले आहे. बेळगावात पोस्टाच्या नवीन इमारतीला मंजुरी.
केंद्रीय रेल्वे व दूरसंचार मंत्र्यांनी बेळगावात पोस्ट विभागासाठी नवी इमारत बांधण्यास परवानगी दिली आहे। बेळगाव पोस्ट विभागाचा स्वतःचा 5000 चौरस फूट आकाराचा भूखंड औद्योगिक क्षेत्रात आहे। तेथे स्वतःची इमारत हवी होती, पण एका भाड्याच्या खोलीत कार्यालय सुरू होते। या पार्श्वभूमीवर खासदार अंगडी यांनी गेल्या महिन्यात केंद्रीय दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांची दिल्लीतील त्यांच्या कार्यालयात भेट घेऊन प्रस्तावित जागेवर पोस्ट विभागामार्फत नवीन इमारत बांधण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्याची विनंती केली होती। त्याला मंत्र्यांनी परवानगी दिली असून याबद्दल खासदारांनी त्यांचे आभार मानले आहेत। मुतगे येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये मराठी भाषा संवर्धन कार्यक्रम संपन्न। मातृभाषेचे संवर्धन करणे ही काळाची गरज आहे असे मत प्राध्यापक मायाप्पा पाटील यांनी व्यक्त केले। मुतगे येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याची सांगता नुकतीच झाली, त्यावेळी ते बोलत होते। RY पाटील अध्यक्षस्थानी होते। ND बंडाचे प्रमुख पाहुणे होते। पहिल्या सत्राची सुरुवात संत तुकाराम ग्रंथ दिंडीने झाली। शिरीष पाटील यांनी ग्रंथ दिंडीचे उद्घाटन केले। दिंडीत मराठमोळ्या संस्कृतीची झलक दिसली। दुपारच्या सत्रात सामूहिक गायन व भाषण स्पर्धा तसेच कवी संमेलन झाले। मुख्याध्यापक BB कोंडस्कोप यांनी प्रास्ताविक केले। तिसऱ्या सत्रात मराठी गाण्यांवर सांस्कृतिक कार्यक्रम झाले। MB लगाडे यांनी सूत्रसंचालन केले तर SK मोरे यांनी आभार मानले। बाल कर्करोग दिनानिमित्त जागृती कार्यक्रम संपन्न। कर्करोग झालेल्या बालकांवर वेळेत योग्य उपचार केले तर कर्करोगावर मात करता येते असे मार्गदर्शन जवाहरलाल नेहरू वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर NS महंत शेट्टी यांनी केले। आंतरराष्ट्रीय बाल कर्करोग दिनानिमित्त डॉक्टर प्रभाकर रुग्णालयात बाल कर्करोग विभागाने आयोजित केलेल्या जनजागृती कार्यक्रमात त्या बोलत होत्या। त्यांनी विविध विषयांवर माहिती दिली। कर्करोग रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉक्टर MV जाली यांनी संस्थेच्या हॉस्पिटलमध्ये कर्करोगावर अनेक प्रकारचे उपचार उपलब्ध होणार असल्याचे सांगितले। बालरोग कर्करोग तज्ञ डॉक्टर अभिलाषा संपगार, डॉक्टर विश्वनाथ पट्टणशेट्टी, डॉक्टर आरिफ मालदार, डॉक्टर सुजाता जाली, डॉक्टर ज्ञानेश कांबळे यावेळी उपस्थित होते। बेळगाव ते धर्मस्थळ विशेष बस सेवेचा प्रारंभ। बेळगाव आगारातून गुरुवारपासून बेळगाव धर्मस्थळ अशी विशेष बस सेवा सुरू करण्यात आली आहे। सकाळी 9 वाजता ही बस बेळगावहून धर्मस्थळला निघणार असून रात्री 8:30 वाजता पोहोचणार आहे। धर्मस्थळहून सायंकाळी 6:30 वाजता बस सुटून बेळगावला सकाळी 7 वाजता पोहोचणार आहे। शक्ती योजनेअंतर्गत महिलांना प्रवासात सवलत मिळणार आहे। बेळगावहून कित्तूर, धारवाड, हुबळी, यल्लापूर, कुमठा व भटकळ मार्गे धर्मस्थळला जाणार आहे। यामुळे बेळगावातून थेट धर्मस्थळाला जाण्यासाठी प्रवाशांची सोय झाली आहे। बेळगुंदी हायस्कूल उभारणार वाचनालय। डॉक्टर गणपतराव तेंडुलकर हायस्कूलमध्ये वाचनालय आणि संगणक कक्ष बांधकामाला बुधवारी प्रारंभ करण्यात आला। विश्व भारत सेवा समितीचे अध्यक्ष विजय नंदीहळी अध्यक्षस्थानी होते। ग्रामपंचायत अध्यक्ष प्रताप सुतार, यल्लाप्पा ढेकोळकर, प्रल्हाद चिरबुरकर, MN पाटील, रवी तरडे, विनायक सुतार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। मुख्याध्यापक MY पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले। शाळेतर्फे मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। निवृत्त सुभेदार यल्लाप्पा जंगरुचे यांच्या हस्ते बांधकामाचे पूजन करण्यात आले। रोहयो कामगारांच्या मुलांसाठी पाळणा घर। रोहयो कामगारांच्या मुलांसाठी काकतीतील सरकारी आदर्श प्राथमिक मराठी शाळेत जिल्हा पंचायत व ग्रामपंचायतीतर्फे पाळणा घर उभारण्यात आले आहे। याचे उद्घाटन नुकतेच करण्यात आले। ग्रामपंचायत अध्यक्षा वर्षा मुसंडीकर अध्यक्षस्थानी होत्या। PDO अरुण नाथबुवा यांनी प्रास्ताविक केले। फीत कापून पाळणा घराचे उद्घाटन करण्यात आले। मान्यवरांनी दीप प्रज्वलन केले। यावेळी यल्लाप्पा कोळेकर, ग्रामपंचायत सदस्य सागर पिंगट, गजानन गव्हाणे यांच्यासह अंगणवाडी व आशा कार्यकर्त्या उपस्थित होत्या। महापालिकेची थंडावलेली मोहीम सोमवारपासून। बेळगाव महापालिकेने आपल्या व्यापारी संकुलात बेकायदा व्यापार करणाऱ्या आस्थापनांना टाळे ठोकण्याची मोहीम पुन्हा सोमवार दिनांक 19 पासून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे। त्या दृष्टीने तयारीला प्रारंभ करण्यात आला आहे। महापालिकेच्या महसूल विभागाने व्यापारी संकुलात बेकायदा व्यवसाय करणाऱ्या 30 गाळ्यांना आतापर्यंत टाळे ठोकले आहे। 3 दिवसात ही कारवाई करण्यात आली होती, पण त्यानंतर महापौर व उपमहापौर निवडणूक, महापालिका आयुक्तांची बदली या घटनांमुळे ही मोहीम रखडली। आता आयुक्तपदी राजश्री जैनापुरे यांची नियुक्ती झाली असून महापौर व उपमहापौर निवडणूक ही पार पडली आहे। त्यामुळे सोमवारपासून पुन्हा मोहिमेला सुरुवात होणार आहे अशी माहिती महसूल विभागातून देण्यात आली। लसूण महाग झाल्याने नवे संकट। डाळी, तांदूळ व कांद्यापाठोपाठ लसणानेही यंदा सर्वसामान्य माणसाला रडवलं आहे। कमी पर्जन्य, अवकाळी पाऊस व खराब हवामानामुळे लसणाचे देशातील उत्पादन घटले आहे।
त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा लसणाचा भाव दुपटीपेक्षा जास्त वाढला आहे. जिल्ह्यात सध्या लसणाचा दर प्रति किलो 320 ते 500 रुपये इतका आहे. गेल्या 20 वर्षात प्रथमच एवढा उच्चांक गाठला आहे. गेल्या वर्षी फेब्रुवारीत घाऊक बाजारातील लसणाचा दर प्रति किलो 70 ते 120 रुपये किलो होता. आज 200 ते 350 रुपये आहे. त्यामुळे पाव किलो 80 ते 125 रुपये मोजावे लागत आहेत. रेणुका देवी यात्रेसाठी भाविकांना मिळणार बस. सौंदत्तीतील रेणुका देवीच्या दर्शनासाठी भाविक मोठ्या संख्येने खासगी वाहने घेऊन जात असल्याने परिवहन महामंडळाने यंदा यात्रा काळात सोडलेल्या बसमधून अपेक्षित महसूल मिळाला नाही. त्यामुळे आता 50हून अधिक भाविक असतील तर परिवहन महामंडळाची बस मिळण्याची सोय केल्याची माहिती चिकोडी आगाराने प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे. प्रति किलोमीटर 47 रुपयाप्रमाणे बस भाडे आकारून भाविकांना बस उपलब्ध करून देण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी चिकोडी आगाराशी संपर्क साधावा असे आवाहन आगार प्रमुख एम शशीधर यांनी केले आहे. आनंद अकॅडमी ब संघाचा विजय. हुबळी येथे झालेल्या KSCA सेकंड डिव्हिजन क्रिकेट स्पर्धेत शुक्रवारी आनंद क्रिकेट अकॅडमी ब संघाने जानो पॅन्थर क्रिकेट अकॅडमी अ संघाचा पराभव केला. केताज कोल्हापुरे याने 70 धावांची खेळी केली. 40 धावात 6 गडी बाद केले. प्रथम फलंदाजी करताना आनंद अकॅडमीची सुरुवात खराब झाली. त्यांचे 4 फलंदाज झटपट बाद झाल्यानंतर केताजने 70 धावा व नागेंद्र पाटीलने 59 धावा यांनी दमदार फलंदाजी केल्याने संघाला 215 धावांपर्यंत मजल मारता आली. जानो पॅन्थरचा डाव 177 धावात संपुष्टात आला. केताजने गोलंदाजीत ही चमक दाखवत 40 धावात 6 गडी बाद केले. CA चॅम्पियन्स लीग क्रिकेट स्पर्धेला प्रारंभ. द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट ऑफ इंडिया आयोजित कॅम्पमधील युनियन जिमखाना मैदानावर 1 दिवसीय CA चॅम्पियन लीग मर्यादित षटकांच्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेला प्रारंभ झाला. या स्पर्धेच्या उद्घाटनाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी ज्येष्ठ क्रिकेटपटू प्रमोद वैद्य, चेअरमन MS तिगडी, सेक्रेटरी वीरांना मुरगोड, स्पर्धा सेक्रेटरी अशोक रबरवडी आणि अनेक ज्येष्ठ मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी प्रमोद वैद्य यांच्या हस्ते क्रिकेट यष्टीला पुष्पहार अर्पण करून श्रीफळ वाढवून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. स्पर्धेत भाग घेतलेल्या ब्ल्यू 11, ग्रे 11 आणि येलो 11 यांच्यात सामने खेळवण्यात आले. क्रीडा भारती आयोजित सूर्यनमस्कार कार्यक्रम उत्साहात. अनगोळ येथील संत मीरा इंग्रजी माध्यम शाळेच्या मैदानावर क्रीडा भारती, आरोग्य भारती, विद्या भारती व पतंजली योग समिती यांच्या वतीने रथसप्तमी निमित्त जागतिक सूर्यनमस्कार दिनाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून इस्रोचे सेवानिवृत्त इंजिनियर व अहमदाबाद येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते हिरामणी पाटील, क्रीडा भारतीचे राज्याध्यक्ष मुकुंद किल्लेकर, सचिव अशोक शिंत्रे, पतंजली योग समितीचे किरण मनोळकर, ॲडव्होकेट सुधीर धामणकर, मोहन पत्तार, ज्योती पवार, विद्याभारती जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाटील, ज्योती पवार, बालिका आदर्शचे मुख्याध्यापक मंजुनाथ गोळीहल्ली या मान्यवरांच्या हस्ते भारत माता फोटोपूजन व दीपप्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले. प्रारंभी अशोक शिंत्रे, मुकुंद किल्लेकर, किरण मनोळकर, संगीता कोनापुरे, पुरुषोत्तम पटेल, मोहन बागेवाडी, दीपक पानसरे, बालिका आदर्श शाळेचे मुख्याध्यापक मंजुनाथ गोळीहल्ली यांच्या हस्ते अग्निहोत्र करण्यात आले. यावेळी किरण मनोळकर, संगीता कोनापुरे यांनी प्राणायाम, कपालभाती व सूर्यनमस्काराचे महत्त्व सर्वांना पटवून दिले. विद्यार्थ्यांच्याकडून व पतंजली योग समितीच्या सदस्यांनी व क्रीडा भारतीच्या खेळाडूंनी 108 सूर्यनमस्कार घातले. या कार्यक्रमाला संत मीरा बालिका आदर्श मुक्तांगण स्कूलसह अनगोळ, भाग्यनगर, विद्यानगर भागातील नागरिकांनी भाग घेतला होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्योती पवार तर चंद्रकांत पाटील यांनी आभार मानले. या प्रसंगी क्रीडा शिक्षक उमेश बेळगुणकर, आनंद पाटील, मयुरी पिंगड, चंद्रकांत तुर्केवाडी, लक्ष्मी पेडणेकर उपस्थित होते. बसवनकुर्चीत साईराम चषक स्पर्धेचे उद्घाटन. बसवनकुर्ची येथील श्री जय युवक मंडळ आयोजित श्री साईराम चषकचे गुरुवारी मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. गाव मर्यादित असलेल्या या स्पर्धेत प्रारंभी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ॲडव्होकेट सुहास जोडगुंडे होते. बसवराज मोदगेकर, समाजसेवक परशुराम बेडका, बसवराज चौगुला, संतोष चौगुला, नीलकंठ स्वामी, ज्योतिबा मुदगेकर आदी मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमा पूजन पार पडले. तसेच मान्यवरांच्या हस्ते चषकाचे अनावरण करण्यात आले. इंजिनियर निर्मल मुचंडीकर यांच्या हस्ते यष्टी पूजन करून क्रिकेट स्पर्धेला सुरुवात करण्यात आली. यावेळी तानाजी चौगुले, मारुती दिवटे, सुरेश दिवटे, मानाजी चौगुले, तवनप्पा पाटील, संजू जोडगुंडे,
अशोक जोडगुंडे, लक्ष्मण बेडका, नामदेव जैनोजी, भरत भातकांडे व जय युवक मंडळाचे कार्यकर्ते, गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या स्पर्धेतील प्रथम पारितोषिक 10,001 रोख रक्कम व ट्रॉफी, द्वितीय पारितोषिक 5,001 रोख रक्कम व ट्रॉफी, तृतीय 3,001 रोख रक्कम व ट्रॉफी असे पारितोषिकांचे स्वरूप असून मालिकावीर, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट संघ व प्रत्येक सामन्याला मॅन ऑफ द मॅच देण्यात येणार आहे। रविवार दिनांक 18 रोजी स्पर्धेची सांगता होणार आहे। आणि याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथे संपते। धन्यवाद।